जहां डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बखेरा, वो भारत देश है मेरा। उस भारत देश की बात हम करते हैं, वो इंडिया कहो, भारत कहो, हिंदुस्तान कहो, क्यों नफरत पैदा करते हो? नफरत जोड़ो, भारत जोड़ो। सपनों में नहीं देखा था कि इस सदन में हम आएंगे। वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाला साहेब ठाकरे जी, उनकी कृपा और आदरणीय शिवसेना के पक्ष प्रमुख उद्धव जी ठाकरे साहब के आशीर्वाद प्रेरणा लेकर हम 2014 में यहाँ आए। जब आए तो मैंने वहां देखा पहले, क्योंकि मैंने वहां माननीय वाजपेयी जी को देखा था ऊपर से। मैं किसी यूनियन की लीडरशिप करता था और उनका वो त्यागपत्र शब्द आज भी मेरे मन में है। वो भाषण मैंने पूरे ध्यान से सुना था। उनके बहुत सारे वाक्य मेरे मन में है। सबसे बड़ा वाक्य मुझे उनका जो मेरे मन में ठसा हुआ है वो है, छोटे मन से आदमी बड़ा नहीं होता। और दुर्भाग्यवश हम किस माहौल में जी रहे वो अगर देखोगे, क्यों इसलिए बोला मैंने कि 2014 में जब हम चुनकर आए तो उद्धव जी ठाकरे साहब थे, बाला साहब नहीं रहे थे। उनकी वजह से हम आए। 2014 हो 2019 हो, हमारी पार्टी के नेता तो वही थे। उन्होंने टिकट दी, तब बाकी बातें, गठबंधन की बातें मान लिया, गठबंधन में आए। हमने कहते कि नहीं आए, हमारे पास उतनी दिलदारी है। लेकिन एक बात आज याद करना चाहता हूं कि बहुत सारे लोगों ने संविधान की बात की, तो मुझे याद है जब महाराष्ट्र में रहते सर, परम पूज्य भारत रत्न डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर ने संविधान बनाया तो भाषावार प्रांत रचना बनाई। अब भाषावार प्रांत रचना बनने के बाद में मुंबई राज्य था हमारा, गुजरात और महाराष्ट्र बना 1960 में। उसके पहले बहुत कुछ संघर्ष हुआ। सीडी देशमुख एक हमारा कोहिनूर हीरा था महाराष्ट्र का, रायगढ़ जिला का, वो आईसीएस बने उस वक्त अंग्रेजों के जमाने में। लंदन में जाकर आईसीएस बनकर आए तो लोकमान्य तिलक जी ने कहा वो अपने स्वतंत्रता की लड़ाई में आना चाहते थे। तो लोकमान्य तिलक जी ने कहा भैया रुक, स्वराज्य मिलेगा तब हमें तुम्हारे जैसे लोग चाहिए। और रिजर्व बैंक ऑफ इंडिया के गवर्नर बने 1943 में, सत्ता के पहले। और जब सरकार आई, स्वराज्य बना, तो पंडित नेहरू जी ने उनको फाइनेंस मिनिस्टर बनाया। अब ये थोड़ी घटना क्यों पीछे जाकर कह रहा हूं कि पंडित नेहरू जी ने जब बनाने के बाद में 56 तक वो रहे, उस वक्त हमारी संयुक्त महाराष्ट्र की लड़ाई शुरू हुई थी। मुंबई के साथ महाराष्ट्र बनना है। इस लड़ाई में जब सीडी देशमुख साहब को लगा कि पंडित नेहरू जी हमारी बात नहीं सुन रहे, हमें न्याय नहीं दे रहे, चेयरमैन सर सीडी देशमुख साहब ने इस्तीफा फेंक दिया उनके पास कि मुझे नहीं रहना मंत्री बनकर। आपको क्या स्वाभिमान था देखो। और सबसे बड़ी बात पंडित नेहरू जी की भी सुनो, वो इस्तीफा देकर गए, मुंबई के साथ संयुक्त महाराष्ट्र बना, 106 लोग प्राणों ने अपनी आहुति दे दी। और जब जिस बात के लिए इस्तीफा दे दिया वो तो छोड़ा मंत्री पद, लेकिन पंडित नेहरू जी ने उनको NCAER का चेयरमैन बना, फाउंडर मेंबर बना दिया, यूजीसी का चेयरमैन बनाया। आज अगर कोई इस तरह का अपना विचार प्रकट करे और कहे कि मैं इस्तीफा दे रहा हूं, मुझे न्याय नहीं मिल रहा है, तो क्या प्रतिक्रिया आएगी उतना ध्यान में रखना है। हमने स्वराज में दीदी कहता था सुषमा जी को, सुषमा जी के भाषण यहां बैठ के भी सुने, पहले भी सुने, अरुण जेटली साहब के सुने। हम भाग्यवान रहे कि एक छोटा टेक्सटाइल मिल के एरिया में रहने वाला छोटे परिवार का बेटा यहां आकर सांसद बना, आदरणीय मोदी साहब के सरकार में मंत्री भी बना, 5 महीना मंत्री भी रहा। तो दोनों सदन में जाने का सौभाग्य भी मुझे मिला, वहां भी जाए यहां भी जाए। लेकिन आज जिस तरह से आदरणीय प्रधानमंत्री जी ने सुबह जो बात की ना, वो सही बात है। बाकी राजनीति में ज्यादा नहीं जाना चाहता आज मैं। आखिरी दिन है, इस इमारत का आखिरी दिन है। वो उन्होंने माथा टेका था, वो भी याद है मुझे। लेकिन जिस तरह के माथा टेका था 2014 और 19 का समय बड़ा अच्छा था। 19 के बाद में हम जो सामने देख रहे हैं वो इतना बुरा लग रहा है सर। महाराष्ट्र राज्य के निर्माण के बाद में भी जैसे उसी वक्त सीडी देशमुख साहब ने स्टेट बैंक ऑफ इंडिया बनाई, LIC बनाई, बाद में
माननीय इंदिरा गांधी जी ने नेशनलाइजेशन किया, राष्ट्रीयकरण किया बैंकों का। ये सारे पब्लिक सेक्टर बने, आज उनकी हालत क्या है वो बुरा लग रहा है मुझे। हम उनको न्याय नहीं दे पा रहे। मैं यहाँ 9 बरस से ज्यादा कार्यकाल हूं, हमने टेलीफोन MTNL की, BSNL की हालत देखी है, अब तो वेंटिलेटर पे है। हम बचा नहीं पाए, उसका दुख है, दर्द है मेरे दिल में, वही सबसे बड़ी बात है सर। और बताता हूं कि बेरोजगार है, किसान है, महिलाओं के अत्याचार है, हम नहीं न्याय दे। एजुकेशन है, मैं बार बार कहता, प्रकाश जावड़ेकर जी कुछ कार्यकाल के लिए मंत्री थे, मैं कहा भैया आप हायर एजुकेशन पे ज्यादा ध्यान दे रहे हो, प्राथमिक अवस्था पे ज्यादा ध्यान देने की आवश्यकता है। वहां डिस्पैरिटी है, वहां डिस्क्रिमिनेशन है सर, सिलेबस की वजह से डिस्क्रिमिनेशन है। आपका बच्चा SSC बोर्ड में पढ़ता है, मेरा SSC में पढ़ता है, इनका CBSE में पढ़ता है, चौथा और कई इंटरनेशनल बोर्ड में पढ़ता है, उनके सिलेबस अलग है। जब CT को एग्जाम देनी है तो कौन कच्चा रहा, आप ही जान लो। एटलीस्ट उस विषय के लिए भी 2 मिनट में खत्म करूंगा, इस विषय के लिए तो हमें न्याय देने की आवश्यकता है सर। मैं इतना ही कहूंगा, आज भी 2 चीजें मुझे बहुत बुरी लगती है। भ्रष्टाचार की लड़ाई, सही में हम भ्रष्टाचार के खिलाफ है, अंतर्मुख होकर देखना चाहिए। भ्रष्टाचारियों को सम्मान देकर हम लेते हैं, मंत्री बनाते हैं, ये अपने संविधान, ये अपने इस सदन के लिए अच्छा नहीं है सर। वहां जा रहे तो गलतियां वहां नहीं होनी, दोहरानी चाहिए। मैं इसलिए एक ही बात कहूंगा कि जैसे हमारे पास अभी आरक्षण की लड़ाई चालू है, OBC का आरक्षण है, मराठा समाज का आरक्षण है, न्याय नहीं मिल रहा है। हम बात कर रहे हैं सब, मराठी भाषा का अभी उनका दर्जा देने की बात आ रही है, अभिजात भाषा का दर्जा देने के लिए, वो भी नहीं हो रहा है, क्लासिफाइड लैंग्वेज का। और आखिर में इतना ही कहूंगा, अभी हम जब भी बात करते हैं तो इतिहास की बात ज्यादा करते रहते, इन्होंने ये किया, उन्होंने वो किया, कभी तो छोड़ो, क्योंकि नहीं छोड़ो ना, आगे जाना है ना। हम चंद्रमा पे गए हैं, तो बस 2 पंक्तियां कहूंगा, जहां डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बखेरा, वो भारत देश है मेरा। उस भारत देश की बात हम करते हैं, वो इंडिया को, भारत को, हिंदुस्तान को क्यों नफरत पैदा करते हो? नफरत जोड़ो, भारत जोड़ो। और इसलिए मैं इतना ही कहूंगा सभापति महोदय कि जहां छोड़ो कल की बातें, कल की बात पुरानी, नए द्वार पर उधर जा रहे, नए द्वार पर लिख देते हैं मिलकर नई कहानी, हम हिंदुस्तानी, हम हिंदुस्तानी, हम हिंदुस्तानी। श्रीमती नवनीत राणा जी। तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी। असे शस्त्र आहेत ना, म्हणजे आता ते धनुष्यबाणपेक्षा ना आता रॉकेट वगैरे पण चालतात, आणि रॉकेट पण माझ्याकडे आहेत। खरं तर जे लोक माझ्यावरती टीका करतात, अरे माझ्या 18-19चा जर तुम्ही निधी बघाल तर ह्या कल्याण पूर्वच्या जनतेचे जे हाल केलेत ज्यांनी, आता नाव घेत नाही, पण कधी मीडियासमोर माझ्याला पुन्हा जर छेडण्याचा प्रयत्न केला ना, त्यावेळेला मी नाव घेऊन सांगेन की मी कोणाच्या बापाला बाप बोलत नाही, पण माझा जो फंड आला होता ना, त्या फंडाच्या फायली आतापर्यंत कोणाच्या टेबलवरती दाबून ठेवल्या तर त्यासुद्धा मी सांगेन जनतेला। हे मुद्दा मी सांगतो, मी आपल्या कार्यकर्त्यांना, जवळजवळ 129 कोटीची कामं ही कल्याण पूर्वची, आज ज्या ठिकाणी दुसऱ्यांची नावं गावून कामं चालू आहेत, पण ते गणपत गायकवाडनी मंजूर केलेली कामं होते, त्याची इस्टिमेट गणपत गायकवाडनी बनवलेले होते। माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, माननीय उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब अतिशय जलद गतीने, वेगाने महाराष्ट्राचा विकास करत आहेत। शेतकरी असू द्या, कामगार असू द्या, विद्यार्थी असू द्या, तरुण वर्ग असू द्या, यांना न्याय देण्याचं काम खऱ्या अर्थाने युतीचं सरकार करते। पण काही दिवसापासून कल्याण पूर्वेमध्ये स्थानिक आमदार युतीमध्ये मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न करते। आम्हाला गुंड म्हणून हिणवलं जाते। बाळासाहेब ठाकरे नेहमी म्हणायचे, शंड राहण्यापेक्षा गुंड म्हणून लोकांची कामं झाली पाहिजेत। एखाद्या हॉस्पिटलमध्ये जर एखाद्या रुग्णाचं अन्याय होत असेल रुग्णावरती, त्या ठिकाणी गुंडगिरी करा। एखाद्या महिलेवरती अन्याय होत असेल तर त्या ठिकाणी गुंडगिरी करा। एखाद्या शाळे कॉलेजमध्ये ज्या ज्या ठिकाणी जर अन्याय होत असेल त्या ठिकाणी गुंडगिरी करण्याची गरज आहे। आम्हाला गुंड म्हणणाऱ्यांचे हे पुरावे आहेत, त्यांच्यावरती सुद्धा बरेचसे केसेस आहेत आमदारांवरती, हे FIR कॉपीचे त्यांचे सगळे पुरावे।
तर दुसऱ्यावरती दगड मारताना विचार करायला पाहिजे की आपण मग काचेच्या घरामध्ये राहतो. त्याचप्रमाणे गुंड लोकांना पोलीस प्रोटेक्शन दिलं गेलेलं आहे असं त्यांचं म्हणणं आहे. आज त्यांच्या घरामध्ये 2 मुलं त्यांची कुठेच जात नाही, घरात असतात. अक्षरशः पोलीस गार्ड हे वॉचमॅनसारखं काम करतात तिथे. त्याचं उत्तर कोण देणार? त्याचप्रमाणे कल्याण पूर्वेमध्ये 15 वर्षापासून 3 वेळा बाबासाहेब आंबेडकरांच्या बौद्ध स्मारक पुतळ्यासाठी 3 वेळा उद्घाटन केले. अक्षरशः बौद्ध समाजाच्या तोंडावरती पानं पुसायचं काम यांनी केलं. त्या ठिकाणी माननीय खासदारांच्या माध्यमातून तिथे आता बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक होते, ते सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित होते. त्यांना फक्त आयतं वाढलेलं ताट पाहिजे, स्वतःचं कर्तृत्व शून्य. आज आपण जर पाहिलात कल्याण पूर्वेची परिस्थिती अतिशय बिकट. या 15 वर्षापासून फक्त त्यांनी केबल फुकट द्यायची आणि निवडून यायचं. आज कल्याण पूर्वेचे लोक जागृत झालेले आहेत. व्हॉट्सॲप, फेसबुक, इंस्टाग्राम, यूट्यूब, सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांना सगळं कळतं आहे कल्याण पूर्वेची परिस्थिती काय आहे. इतर शहरांपेक्षा 10 वर्षे मागं असलेला हा शहर आहे. या कल्याण पूर्वमध्ये आज तुम्हाला सांगतो मी की त्यांनी एक इथलं उद्घाटन इथे तिसगावमध्ये त्यांनी एक उद्घाटन केलं वाचनालयाचं. वाचनालयाचे पैसे वगैरे सगळे तिकडे त्यांनी तिथे उद्घाटन केलं आणि तिकडे वाचनालय असं दाखवलेलं आहे त्यांच्या निधीमध्ये. आणि त्या ठिकाणी तिसगावमध्ये तिथे एक फोटो लावला आहे विठ्ठलांचा. बस, मग तो भ्रष्टाचार नाही का? आजपर्यंत कल्याणपूर्वेमध्ये ज्या पद्धतीने भ्रष्टाचार झालेला आहे, विकास झालेला नाही, भ्रष्टाचार झालेला आहे. आणि ते म्हणतात की आम्हाला लाईव्ह नार्को करा. मला असं म्हणायचं की ह्या अशा व्यक्तीला ज्या पद्धतीने बरगळत आहेत, नार्को नाही तर याला सायकोची याला ट्रीटमेंट करण्याची गरज आहे. ही पूर्णपणे शिवसेना BJP युती मला तडा जाण्यासारखीचा मार्ग मोकळा करतायत. ते फक्त त्याच्या नाकर्तेला झाकण्यासाठी प्रसिद्धीच्या झोत्यात येऊन नागरिकांना संभ्रमात आणायचं काम करतायत. स्वतःने काहीच काम केलं नाही एवढ्या वर्ष. आणि ते कुठल्या पक्षातून आलेत ते BJPने त्याचा बोध घ्यावा. कारण की जुने जाणते जे BJP कार्यकर्ते आहेत त्यांच्याशी आमचे खूप चांगले संलग्न मैत्रीचे संबंध आहेत. आणि ते आमच्या सगळ्यांचा एकच हेतू आहे की मोदी साहेब या देशाचे पंतप्रधान झाले पाहिजे. त्यामुळे आम्ही युतीचा धर्म पाळत होतो, आजही पाळू, येणाऱ्या काळातही पाळू. सर्व पुरावे आपल्या पत्रकारांना देतो आहे. त्याचप्रमाणे त्यांनी अजून एक शब्द बोलले की धनुष्यबाणाचं माझ्याकडे रॉकेट आहे. येणाऱ्या काळामध्ये कल्याण पूर्वेचे नागरिक तो रॉकेट कोणत्या ठिकाणी त्याच्या टाकतील ते त्यांना कळेल. त्यामुळे आमचं स्वाभिमान असलेलं धनुष्यबाणाबद्दल यापुढे आम्ही कदापि कोणत्याही प्रकारे आम्ही ते सहन करणार नाही. कल्याण पूर्वेमध्ये आमदाराच्या माध्यमातून शिवसैनिकांना दडपशाहीने दाबण्याचं काम चालू आहे, ते आम्ही सहन करणार नाही. आम्ही वर्षभरापासून युतीचा धर्म पाळतो आणि तो पाळत राहू. तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी. मागील 3 तास कागदपत्राची पडताळणी या ठिकाणी सुरू होती. गटनेते अजय चौधरी, मी स्वतः आणि आमचे वकील या सगळ्या मंडळींनी अध्यक्षांनी दिलेल्या परवानगीनुसार कागदपत्र पडताळली. काही गोष्टी ज्या आढळल्या त्या योग्य वेळेला आम्ही त्याच्याबद्दलची घोषणा माननीय अध्यक्षांसमोर करू. असं आहे की कागदपत्राची पडताळणी माननीय अध्यक्षांनी दिलेल्या परवानगीनुसार आम्ही केली आणि ज्या गोष्टी बोलायच्या आहेत त्या माननीय अध्यक्षांसमोर पुढच्या हिअरिंगच्या वेळेला आम्ही योग्य त्या मुद्द्याद्वारे बोलू. आज सुप्रीम कोर्टात सुद्धा सुनावणी जी आहे ती पार पडलेली आहे. अध्यक्षांच्या भूमिकेवरती जे आहे ते ताशेरे ओढण्यात आलेले आहेत. मे महिन्यामध्ये अध्यक्षांकडे हे प्रकरण आलं, परंतु एवढा कालावधी गेलेला आहे, अजून कोणतीही कारवाई का करण्यात आलेली नाही आणि पुढील 2 आठवड्यात कारवाई करा असेही निर्देश कोर्टाने दिलेले आहेत. त्यावरती काय म्हणतो? असं आहे की माननीय सुप्रीम कोर्टाने जे निर्देश दिले आहेत ते माननीय अध्यक्ष महोदयांना पाळावे लागतील आणि मला असं वाटतं की या केसचा निर्णय हा लवकरात लवकर द्यावा लागेल. परंतु मान्य न्यायालयाने नेमकं काय म्हटलं आहे
ते मी आतमध्ये हेअरिंगमध्ये असल्यामुळे माझा फोन बंद होता. मी त्या ठिकाणी हेअरिंगमध्ये सातत्याने लक्ष देऊन त्या सगळ्या गोष्टी बघत होतो. त्यामुळे पूर्ण जे काय न्यायालयाने म्हटलं आहे ते मी ऐकल्यानंतर त्याच्यावरती योग्य ते कॉमेंट्स देणं मला योग्य वाटलं. असं आहे की याबद्दल योग्य तो निर्णय आम्ही आज सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल केलेली आहे. त्यामुळे सुप्रीम कोर्ट योग्य तो निर्णय आम्हाला देईल. सत्यमेव जयते. अध्यक्षांचं म्हणणं आहे की कोणत्याही दबावाखाली मी येऊन काम करत नाही. जे विधिमंडळाचे नियम आहेत त्यानुसारच कारवाई जी आहे ती सध्या सुरू आहे. विधिमंडळाच्या नियमावलीनुसार नैसर्गिक न्याय आम्हाला मिळावा अशीच आमची मागणी आहे. तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी. महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षाच्या बाबतीत सर्वोच्च न्यायालयाने जो निर्णय दिला आहे त्या निर्णयामुळे निवडणूक आयोगाचा जो निर्णय आहे तो अशा रीतीने आता सर्वोच्च न्यायालयात लागेल किंवा अमुक होईल तमुक होईल अशा प्रकारचं कुठलंही प्रमेय या मितीस मांडता येत नाही. याला कारण दोन आहेत. यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षाच्या बाबतीत जो निर्णय दिला हा निर्णय मुख्यतः व्हीप नेमण्याचा अधिकार कोणाला आहे आणि आमदारांची अपात्रता केव्हा होऊ शकते या संदर्भातील आणि निवडणूक पक्ष म्हणजे जो राजकीय पक्ष असतो त्याला व्हीप नेमण्याचा अधिकार आहे स्पष्ट करण्यात आलेला. आता या उलट निवडणूक आयोग जो निर्णय देत असतं विशेषतः राजकीय पक्षाचं निवडणूक चिन्ह या संदर्भात सिम्बॉल प्रिझर्वेशन अँड अलॉटमेंट ऑर्डर 1969 रूल 15 प्रमाणे निवडणूक आयोग हा निर्णय घेत असतो. त्याकरता प्रामुख्याने निवडणूक आयोगाला त्या राजकीय पक्षाची घटना ही बघावी लागते आणि त्या घटनेनुसार पक्षाचे पदाधिकारी जे निवडून आलेले आहेत ते कोणाच्या बाजूने आहेत याचा निर्णय घ्यावा लागतो आणि नंतर विधिमंडळात मेजॉरिटी कोणाच्या गटाची आहे हे बघावं लागतं. आपण यापूर्वी बघितलं असेल की उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पक्षचे संस्थापक मुलायम सिंग यादव यांनी हा पक्ष स्थापन केला होता आणि त्यांचे चिरंजीव अखिलेश आणि मुलायम सिंग यांच्यात मतभेद निर्माण झाल्यानंतर मुलायम सिंगनी निवडणूक आयोगाकडे धाव घेतली होती आणि सायकल हे चिन्ह जे समाजवादी पक्षाचं अधिकृत चिन्ह आहे हे अखिलेशना मिळू नये कारण पक्षाचा संस्थापक मी आहे अशी भूमिका घेतली होती. परंतु निवडणूक आयोगाने या संदर्भात मात्र जो निर्णय दिला तो पक्षाची मेजॉरिटी कोणाच्या बाजूने आहे असा हा निर्णय दिला होता पक्षाचे पदाधिकारी आणि तो अखिलेशच्या पारड्यात निर्णय टाकला. या उलट जर आपण बघितलं असेल की तामिळनाडूमध्ये जयललिता आणि यांची पत्नी जानकी यांच्यामध्ये मतभेद झाले ज्या वेळेला त्यावेळेला जयललिताच्याही निवडून आलेले पक्षाचे पदाधिकारी हे जयललिताच्या बाजूंचे होते, निवडून आलेले मात्र जानकीच्या बाजूने होते. परंतु या संदर्भात समसमान अशी पोझिशन होती परंतु या बाबतीत निर्णय होऊ शकला नाही कारण त्यानंतर दोघांमध्ये समेट झाला होता. महाराष्ट्रात आपण जर बघितलं असेल तर निवडणूक आयोगाने जो निर्णय दिलेला आहे हा प्रामुख्याने त्या पक्षाच्या घटनेच्या वरती आधारित दिलेला आहे. शिवसेना ज्या वेळेला ही स्थापन झाली त्यावेळेला शिवसेनेचे संस्थापक म्हणून आदरणीय बाळासाहेबजी हे कायमचे तहयाच संस्थापक राहतील असं त्या घटनेत म्हटलेलं होतं. निवडणूक आयोगाने त्यानंतर त्यांना सांगितलं की लोकशाही राज्यात तहयात कुठलंही पद राहू शकत नाही त्यामुळे मग पुढे त्या पक्षाच्या अंतर्गत निवडणूक होऊन बाळासाहेबांना पुन्हा त्या पक्षाच्या घटनेप्रमाणे हे अधिकृत त्यांना संस्थापक करण्यात आलेलं होतं. आता ह्या पक्षाच्या घटनेमध्ये काही बदल नंतर कालांतराने करण्यात आलं परंतु निवडणूक आयोगाचं म्हणणं असं आहे की हे बदल त्या निवडणूक आयोगाच्या याच्यात नोंदणी झालेले नाही. याचाच अर्थ असा की यापूर्वी महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षात जो सर्वोच्च न्यायालयाने निर्णय देताना जी काही निरीक्षणं नोंदवलेली आहेत तशा निरीक्षणामुळे आता अमुक निर्णय लागेल तमुक निर्णय लागेल असं गणित मांडता येत नाही कारण सर्वोच्च न्यायालयापुढचा प्रश्न मूलतः एकच राहील की शिवसेना या पक्षाची घटना ही तपासली जाईल
त्या पक्षाच्या घटनेनुसार नंबर 1 पदाधिकारी कोणाच्या बाजूने आहे, नंबर 2 त्या पक्षाच्या वरती अधिकृत चिन्हावर निवडून आलेले लोकप्रतिनिधी कोणाच्या बाजूने, याची शहानिशा केली जाईल. थोडक्यात निवडणूक आयोगाचा जो निर्णय आहे शिवसेना या पक्षाच्या बाबतीत हा त्या घटनेवरती आधारित आहे किंवा काय आहे हे प्रामुख्याने तपासलं जाईल. नाही असं आहे की सर्वोच्च न्यायालयात ही बाब ज्युडिशियल कन्सिडरेशन असल्याने, न्यायालयीन कक्षेत असल्याने या संदर्भात सर्वोच्च न्यायालय काय निर्णय देईल याचं भाकीत आज करता येणं शक्य नाही आणि ते करणं देखील योग्य नाही. आणि म्हणून मी यावरती काही भाष्य करत नाही. फक्त कायद्याची वस्तुस्थिती काय, सर्वोच्च न्यायालयापुढे काय प्रश्न उपस्थित होऊ शकतात या संदर्भात मी हे सांगितलेलं आहे. आणि एक आपण लक्षात ठेवलं पाहिजे की महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षाच्या बाबतीनंतर अनेक राजकीय पक्षांच्या हे लक्षात आलं असेल की आपल्याला आपल्या पक्षाची घटना लोकशाही हा गाभा ठेवून कशा रीतीने सुदृढ करता येईल, बलवान करता येईल हे निश्चितप्रमाणे त्यांनी बघितलं असेल. आणि त्याप्रमाणे आपण बघितलं आहे की सत्ता संघर्षाच्या निकालानंतर अनेक राजकीय पक्षांनी आपल्या घटनेत योग्य ते बदल करून निवडणूक आयोगाकडे नोंदणी केलेले दिसतात. तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी. आमदार खासदार नुसते भांडतात नको त्या विषयावर, 50 खोके 100 खोके, पण आमच्या कोकणाच्या रस्त्याचं काय ते करा पहिलं. त्यामध्ये रस्ते खराब आहेत, अजून काम केलं नाही. तो एक तर आनंद मिळतोय की गणपतीसाठी गावी चाललोय आम्ही म्हणून, पण ते रस्त्यांबद्दल काय 5 वाजता सकाळी निघाले अजून पोहोचले नाही. कोकणातील गणेशोत्सव संपूर्ण जगभरात प्रसिद्ध आहे. गणेशोत्सवासाठी चाकरमानी आपल्या गावी मोठ्या संख्येने येत असतात. परंतु या चाकरमान्यांना गेली 15 वर्षे मुंबई गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामामुळे, खराब रस्ते आणि ट्रॅफिक यामुळे नाहक त्रासाला सामोरे जावे लागते. यंदा सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी गणेशोत्सवापूर्वी मुंबई गोवा महामार्गाची 1 लेन पूर्ण करण्याचे आश्वासन कोकणकरांना दिले. कशेडी घाटातील बोगद्याचे उद्घाटन देखील मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते 11 सप्टेंबर रोजी करण्यात आले. 17 सप्टेंबर 2023 रोजी संध्याकाळी 6:30 वाजण्याच्या सुमारास गणेशोत्सवासाठी कोकणाकडे येणाऱ्या वाहन चालकांशी खास बातचीत केली आहे आमचे उपसंपादक संदीप जाबडे यांनी. पाहूया काय आहे कोकणकरांचे मुंबई गोवा महामार्गासंबंधीचे मत. गणेशोत्सवासाठी खऱ्या अर्थाने आपण जर पाहिलं तर मुंबई, पुणे, गुजरात, कर्नाटक अशा अनेक राज्यांमधून, अनेक शहरांमधून कोकणवासी आपल्या गावोगावी दाखल होत असतात आणि मोठ्या संख्येने दाखल होत असतात. आपण जर पाहिलं तर गणेशोत्सवाच्या काळामध्ये प्रत्येक गावोगाव फुललेली आपल्याला पाहायला मिळतात आणि यंदा याच गणेशोत्सवासाठी कोकणकर मोठ्या संख्येने दाखल होत आहेत. आणि खऱ्या अर्थाने कोकणातील गणेशोत्सवांना रस्त्यांचं विघ्न येऊ नये यासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी विशेष मेहनत घेतली आणि खऱ्या अर्थाने 11 सप्टेंबरपूर्वी 1 लेन पूर्ण करण्याचे आश्वासन येथील कोकणकरांना रवींद्र चव्हाण यांनी दिले होते. त्यानुसार जर आपण पाहिलं तर जिथे आज आपण उभे आहोत ते खऱ्या अर्थाने कशेडी बोगदा, या कशेडी बोगद्याची 1 लेन आहे, ज्या 1 लेनमधून ट्रॅफिक 11 सप्टेंबरपासून चालू करण्यात आलेली आहे. परंतु जर आपण पहिला टप्पा जर पाहिला तर पळसपे ते इंदापूर हा पहिला टप्पा मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाचा आहे आणि तेथील रस्त्यांची नक्की काय परिस्थिती आहे, त्या रस्त्यांची सिंगल लेन पूर्ण झाली की नाही याबद्दलच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेणार आहोत येथील वाहन चालकांकडून आणि येथील प्रवाशांकडून. मध्ये काम केलं पाहिजे त्यांनी. मध्ये रस्ते खराब आहेत, अजून काम केलं नाही. तो आता आम्ही म्हणजे सकाळी 5:30ला निघालो. ते ट्रॅफिक माणगावपर्यंत एवढं ट्रॅफिक लागलं ना पूर्ण, म्हणजे त्यांनी बघायला पाहिजे. त्यांनी काम केलं आतापर्यंत, लवकर व्हायला पाहिजे. आणि दुसरं म्हणजे आता हे काम जे रखडलं आहे, आता तुमचं काम जर बघा, तुमचं गोव्यापासून राजापूर पूर्ण क्लिअर झालं आहे. पुढचं काम का होत नाही तर ते जे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांची पहिलं पास अजून होत नाहीत म्हणून ते रखडतं आहे. माणगावच्या पुढे रोड चांगला आहे. खूप असल्यामुळे प्रचंड त्रास झाला आहे. पहिली गोष्ट म्हणजे जे आम्ही सकाळी निघालो ते आता आम्ही इथपर्यंत बोलतो 6 वाजता निघालो. इकडे माणगावला ट्रॅफिक असल्यामुळे निजामशाही रोडने आम्ही आलो, निजामपूर. मग तिथे ट्रॅफिक खूप होतं. मग आत्तापर्यंत आम्ही अजून घरी जायला खूप वेळ लागला. ते चांगले आहेत पण ट्रॅफिक खूप आहे. बद्दल काय सांगा, खूप ट्रॅफिक जाम होतं. एक तर आनंद मिळतोय की गणपतीसाठी गावी चाललोय आम्ही म्हणून, पण ते रस्त्यांबद्दल काय 5 वाजता सकाळी निघाले अजून पोहोचले नाही.
चव्हाण साहेब बोलले ते कामं करतात, पण ह्याच्यावर जे आधी सरकार होतं ना 2.5 वर्ष, त्यांनी इकडे काही लक्षच दिलं नाही. आणि त्याच्या आधी जे काँग्रेसचं सरकार होतं त्यांनी लक्ष अजिबात दिलं नाही. कारण कोकणात कोण लक्षच देत नाही. शिवसेना देत नाही, राष्ट्रवादी देत नाही, काँग्रेस देत नाही. फक्त आता हे BJPने आता एवढा रस्ता केला आहे. तरी भरपूर यांनी इकडे केले नाही. ते 2.5 वर्षात शिवसेनेने जो सरकार होतं ना उद्धव साहेबांचं, त्यांनी काहीच लक्ष दिलं नाही. वाईट परिस्थिती. आम्ही माणगाववरून आलो ना, आम्ही किती फिरलो आणि लेडीजला केवढा त्रास होतोय ना तो आम्हालाच माहिती. त्रास आहे ना. आम्ही पुणा फिरतो, इकडे तिकडे फिरलो भरपूर. आम्ही सातारा, कोल्हापूर. पण या जो कोकणातला त्रास आहे असं कधी 12 वर्ष कोकणकर म्हणून एक व्यथा आहे का रस्ता होत नाही? नाही, भरपूर आहे व्यथा. किती ॲक्सिडेंट जाऊन मेलेत माणसं. किती आमदार खासदार नुसते भांडतात नको त्या विषयावर. 50 खोके 100 खोके. पण आमच्या कोकणाच्या रस्त्याचं काय ते करा पहिलं. आणि आमच्या कोकणच्या माणसांनी तुम्हाला शिवसेनेला निवडून दिलंय, त्यांनी कामं काय करत नाही, फक्त भांडत बसले तिथं. आपण आत्ताच प्रवाशांकडून त्यांच्या प्रतिक्रिया ऐकून घेतल्या आहेत. त्या प्रतिक्रिया संमिश्र आहेत. एकीकडे आपण जर पाहिलं तर प्रवासी हे सांगतायत की अजूनही काही ठिकाणी रस्त्याचं काम अपूर्ण आहे, सिंगल लेनचं काम देखील झालेलं नाही आहे, खड्ड्या मोठ्या प्रमाणात आहेत. तर दुसरीकडे आपण पाहतोय काही प्रवासी असंही म्हणतात की मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये ह्या वर्षी रस्ता चांगला आहे. आणि भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना शिंदे गटाचं जे महायुतीचं सरकार आहे त्यांनी विशेष खरं तर लक्ष दिल्यामुळे थोडीफार प्रमाणामध्ये रस्त्यांची चांगल्या प्रकारची कामं झालेली आहेत. त्यामुळे जो त्रास होत होता तो त्रास थोडासा कमी प्रमाणात झालेला आहे. परंतु ट्रॅफिक अर्थातच वाहतुकीमध्ये ट्रॅफिकचा अडथळा मोठा आहे आणि या ट्रॅफिकमुळे जास्तीत जास्त वेळ झालेला आहे. अनेक प्रवाशांचं हेही म्हणणं आहे की मुंबईवरून आम्ही 6 वाजता निघालो, 5 वाजता निघालो आहे, परंतु आता संध्याकाळचे 6 वाजलेत. म्हणजे जो 6 तासाचा प्रवास होता तो प्रवास करण्यासाठी तब्बल 12 तासाचा कालावधी लागत आहे. या अर्थाने आपण जर पाहिलं तर मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाची सिंगल लेन जरी पूर्ण झालेली असेल तरी देखील ह्या महामार्गाच्या कामामध्ये काही ठिकाणी त्रुटी आढळून येत आहेत. विस्टा न्यूज मराठीसाठी उपसंपादक संदीप जाबडेसह ब्युरो रिपोर्ट, पोलादपूर, रायगड. तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी. रस्त्याचं काम प्रलंबित आहे याच्याबद्दल दुमत असण्याचं काही कारण नाही. परंतु बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी 13 ते 14 वेळा रस्त्याची पाहणी करून त्याला खरोखरच वेग दिलेला आहे. मी रत्नागिरीमध्ये राहतो, आज मी चिपळूणमध्ये तुमच्याशी बोलतोय. मी 1 तासामध्ये चिपळूणमध्ये पोहोचलेलो आहे. त्याच्यामुळे चिपळूणपर्यंतची तरी सिंगल लेन ही सुरू झालेली आहे. शेवटी सणाच्या वेळी देखील टीका टिप्पणी करणं हे योग्य आहे असं मला वाटत नाही. कॉन्ट्रॅक्टरच्या अनास्थेमुळं रस्ता प्रलंबित राहिला आहे याबद्दल मी देखील पालकमंत्री म्हणून सहमत आहे. परंतु हा कसोशीनं 1 वर्षामध्ये रस्ता पूर्ण करण्याचा आमचा मानस आहे आणि तो आम्ही करून दाखवू. साहेब, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवरती तुम्ही जनतेला संदेश काय द्या? सर्वप्रथम मी गणेशोत्सवाच्या निमित्तानं कोकणी बंधू भगिनींना आणि महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला मनापासूनच्या शुभेच्छा देतो. भविष्याच्या कालावधीमध्ये त्यांच्या कोणावरच विघ्न येऊ नये असा बंदोबस्त विघ्नहर्त्यानं करावा या देखील विघ्नहर्त्याच्या प्रार्थना करतो. आणि नक्कीच मुंबई गोवा हायवे काही अडचणीचा आहे, परंतु तो परिपूर्ण करण्याचा प्रयत्न बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण करतायत, गडकरी साहेब करतायत. म्हणून प्रवास करताना देखील अतिशय सुरक्षित करावा. गणपतीचा सण आनंदानं साजरा करत असताना सुरक्षित राहून करावं ही पालकमंत्री या नात्यानं माझी विनंती आहे. तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी. मंत्री आदिती तटकरेंबरोबर तहसीलदार पोलिसांनी गणरायाला केले रंगकाम. बाप्पांच्या मूर्ती बनवण्यासाठी महिला वर्ग सक्रिय, याचा अभिमान नामदार आदिती तटकरे. पेण येथील गणेश कला केंद्राला महाराष्ट्र राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी भेट देऊन गणरायाच्या मूर्तीवर रंगकाम करण्याचे काम करत आनंद घेतला. तसेच सुंदर सुबक अशा गणेश मूर्त्यांची पाहणी त्यांनी केली. यावेळी त्यांच्याबरोबर पेण तहसीलदार स्वप्नाली डोईफोडे तसेच महिला पोलीस निरीक्षक माधुरी घाडगे यांनी देखील गणरायाच्या मूर्तीवर रंगकाम केले. यावेळी महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी महिलांचे पाऊल प्रत्येक क्षेत्रात पुढे आहे. पेण तालुक्यातील गणपती बाप्पांच्या मूर्ती बनवण्यासाठी महिला वर्ग सक्रिय आहेत, याचा अभिमान वाटण्यासारखा असल्याचे त्यांनी सांगितले. महिलांचं पाऊल सगळ्याच बाबतीमध्ये पुढे असतं, पण गणबाप्पाची मूर्ती बनवण्यामध्ये सुद्धा बहुतांशी कारखान्यामध्ये आपण जर बघितलं तर महिला या सक्रिय असतात आणि खासकर घरातल्या सगळ्या जबाबदाऱ्या त्यांचं घर सांभाळून त्यांचा हा व्यवसाय ते चांगल्या पद्धतीनं राबवतात, त्या चांगल्या पद्धतीनं ते करतात. तसं पाहायला गेलं तर या व्यवसायामध्ये नुसतं कला नाही
तर त्याचबरोबर व्यावहारिक पण बऱ्याचशा गोष्टी निगडीत असतात. कारण POPची मूर्ती असेल, शहाडूची असेल किंवा त्यांच्या साईजेस असतील वेगवेगळ्या, त्यांचं एक्सपोर्ट असेल, इम्पोर्ट, या सगळ्या गोष्टी बारीक सारीक गोष्टी कॉस्टिंगपासून त्यांना बघाव्या लागतात. आणि त्याचबरोबर पुरुषसुद्धा घरातले हे या व्यवसायामध्ये सक्रिय असतात. मला आठवते कोविडच्या कालावधीमध्ये सगळ्यात जास्ती अडचण कारखान्यांना येत होती, कारण त्यावेळेला लॉकडाऊन होतं आणि लॉकडाऊनमध्ये कसं काय 15-20 कारागीर एका ठिकाणी बसवायचे आणि कसं काय त्यांना काम करून द्यायचं, कारण लॉकडाऊन होतं, आपल्याला सोशल डिस्टन्सिंग पाळायची होती. पण त्याही याच्यामध्ये त्यावेळेला शासनाने फक्त कारखाने चालवण्यासाठी परवानगी दिली होती, कारण इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये पेणमधून मूर्त्या ह्या घरगुती मूर्त्या तर असतातच, पण त्याचबरोबर सार्वजनिक आणि खासकर एक्सपोर्ट होणाऱ्या पण असतात. त्याच्यामुळे त्यांना त्याही वेळेला खूप अडचणींना सामोरं जावं लागलं. माल ज्या वेळेला गुजरातवरून त्यांचं हे सगळं मटेरियल येतं त्यावेळेला ते कशा पद्धतीनं ट्रान्सपोर्टेशनमधून येईल आणि मग कधी ते बनवणार, ह्या सगळ्या गोष्टी त्यावेळेला त्यांना खूप आव्हान मला वाटतं हे करावं लागलं, सामोरं जावं लागलं. पण यंदाच्या वर्षी उत्साह लोकांमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे. गणरायाच्या आगमनाची ओढ आहे. 1.5 दिवसाचा गणपती असेल, 5 दिवसाचे गौरी गणपती असतील किंवा 10 दिवसाचे असेल, मला वाटतं काही ठिकाणी 11 दिवस 21 दिवसाचे सुद्धा असतात, काहींचे नवसाचे असतात, काही त्याच्यानंतर साखर चौथ गणपतीसुद्धा आता मोठ्या प्रमाणामध्ये साजरा केला जातो. आणि गणपतीचं विसर्जन मला वाटते होतात जवळपास नवरात्रीच्या ज्या सार्वजनिक मूर्त्या असतात याचीसुद्धा तयारी सुरू होत असते. पण विशेष म्हणजे कारखान्यांना कधी सुट्टी नसते, म्हणजे वर्षाचे 12 महिने मूर्ती बनवण्याचं काम हे सुरू असतं. आणि त्याच्यामुळे मला वाटते त्यांना असं वाटत असेल की वर्षाचे 12 महिने गणपतीचं आहे, पण खूप मला वाटते या गोष्टीचा मला आनंद आहे की नवीन म्हणजे याच्यातून रोजगार तर निर्माण होतोच, पण त्याचबरोबर ही आपली परंपरा आहे, ही आपली संस्कृती आहे. आणि नवी पिढीसुद्धा ज्या वेळेला याच्यामध्ये सक्रिय होते तितक्याच आवडीने ती करते. तसं पाहायला गेलं तर हा पिढ्यानिपिढ्या चालत असणारा व्यवसाय असतो. म्हणजे एखादा कारखानदार त्यांच्या म्हणजे आजी आजोबांपासनं किंवा पणजोबांपासनं त्यांची हा जो व्यवसाय असतो किंवा कारखाना असतो तो कार्यरत असतो. त्याच्यामुळे तो टिकून ठेवणं, खासकर मला असं वाटतं की इनोव्हेशन त्याच्यामध्ये आणणं. आपण दरवेळेला बघतो की एखादा कुठला इव्हेंट असेल किंवा कुठला नवीन पिक्चर आला आणि जर तो पारंपरिक असेल तर त्या थीमशी सुद्धा अनेकदा मूर्ती बनवायला लागतात आणि मग त्या बनवणं हे खरं कला आहे. आणि वेगवेगळ्या आलेले जे आपली गणराय म्हणजे त्यांची स्वतःची घरातली मूर्ती असेल घेऊन जाण्यासाठी आलेले जे भाविक असतात त्यांच्या मनाप्रमाणे ती मूर्ती होणं, मला वाटतं एखाद्या कारगीर जो आहे कलाकार आहे त्याच्यासाठी सर्वात जास्ती समाधानकारक त्यावेळेला असेल ज्या वेळेला एखादी व्यक्ती आपल्या घरातला गणपती न्यायला येते आणि ती म्हणते की नाही मला असं वाटतंय मी माझ्या बाप्पाला घेऊन जातो. मला वाटतं याच्यापेक्षा जास्ती समाधान कुठलंच नसावं. तो मला खूप आनंद आहे आज की या निमित्ताने मला हा अनुभव घेता आला. आणि सोबत प्रशासकीय यंत्रणा पण आहे. मला वाटते बऱ्याच दिवसांनी आम्ही सगळ्यांनी एक वेगळ्या पद्धतीचा हा एक आनंद आहे, समाधान आहे. सार्वजनिक जीवनामध्ये आम्ही प्रत्येकजण वेगवेगळ्या जबाबदाऱ्या पार पाडत असतो, पण हा एक टास्क आहे आणि साधारणपणे जितकं सोपं वाटतं तितकं नाही आहे. आपला जीव ओतून एखादा मूर्तिकार ज्या वेळेला मूर्ती बनवतो आणि ती मूर्ती बघितल्यानंतर आपल्याला वाटतं की ही खरंच हे आपलं म्हणजे गणूबाप्पा आहे आणि हे आपलं देव आहे आणि याला आपण घेऊन जातो आहे आणि आपल्या घरी हे 5 दिवस 10 दिवस राहणार आहे. त्याच्यामुळे त्या कलाकाराचं याच्यामध्ये खूप वैशिष्ट्य आहे की जीव ओतणं, एक आत्मा ओतणं त्या मूर्तीमध्ये आणि ते समोरच्याला बघून असं वाटतं की नाही आपण खरंच आपल्या गणपतीला घरी घेऊन चाललो आहे. एखादी व्यक्ती आपली जिला आपण पुजतो त्याला आपण घरी घेऊन चाललो आहे. नेहमी आपण ज्यावेळेला बाप्पाला घेऊन जातो त्यावेळेला आपल्याला असं वाटतं की घरात एक पाहुणा आला आहे आणि त्याची आपण चांगल्या पद्धतीनं देखरेख केली पाहिजे. ज्या खोलीत आपण बाप्पाला ठेवतो तिथे आपण दिवसातून 50 वेळा जातो आणि बघतो सगळं व्यवस्थित आहे का नाही, त्याला प्रसाद ठेवलेला आहे तो व्यवस्थित आहे का नाही, त्याचं उपळणं जे आपण लावतो ते व्यवस्थित आहे का नाही.
या सगळ्या गोष्टी म्हणजे एखादी घरी आलेली व्यक्ती जशी असते तशा पद्धतीनं आपण त्याला पुजतो. त्यामुळे या सगळ्या ह्याच्यामध्ये त्या कलाकाराची खूप मेहनत आहे, त्याच्या भावना आहेत. तो ज्या कष्टाने हे बनवतो, मला वाटतं याला कुठे ना कुठेतरी आपणही त्याचे आभार मानणं गरजेचं आहे. तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी. जे पक्ष अन्य पक्ष आमच्यावर टीका करतात त्यांनी ह्याची एकदा तरी तुलना करून पाहावी. उद्धव ठाकरे, उबाटा, त्यांचे काँग्रेस, हे सगळे जे पक्ष जे उठसूट आमच्यावर टीका करतात की भारतीय जनता पक्षाने नेमकं कोकणासाठी काय केलं, तर गणपतीच्या काळामध्ये आमच्यासारखी सेवा अजून कुठल्याच पक्षाने दिली नाही. कुठलेही उद्धव ठाकरेंनी ट्रेन सोडलेली मी ऐकली नाही, कुठेही नाना पटोलेंनी ट्रेन सोडलेली आम्ही ऐकली नाही. उलट आमच्या कोकणामध्ये काही चांगलं व्हायला आलं तर लगेच काळ्या मांजरासारखं उद्धव ठाकरे तेव्हा तिथे बरोबर प्रकल्प थांबवण्यासाठी जातो. फक्त म्हणून बोलतो की कोकणवासियांनी पण हा जो अनुभव आज आमच्या माध्यमातून त्यांना मिळतोय त्याच्या अनुभवाचा जाणीव ठेवावी आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये जिथे जिथे संधी भेटेल, कारण का आज भारतीय जनता पक्षाचा आमदार अगर तुमच्यासाठी ट्रेन सोडू शकतो तर कोकणामध्ये प्रत्येक मतदारसंघावर अगर भारतीय जनता पक्षाचा आमदार अगर निवडून आला, खासदार निवडून आला, तर विचार करा की किती ट्रेन सुटतील आणि किती बसेस सुटतील. मी आज सकाळी संजय राजाराम राऊतची बाईट ऐकली. तोही कुटुंबियासाठी बरोबर कोकणाकडे जाण्यासाठी ट्रेन किंवा गाडी शोधत होते ते. तर तुमच्या माध्यमातून तुम्ही त्याला एक फोन करा की नितेश राणे तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला 3 सीट खाली ठेवतोय, या गावी निघा. फक्त रिटर्न तिकीटची गॅरंटी नाही, गावी बसा, खुले हवा घ्या. कारण का महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ह्याची बडबड सकाळी करताय याची कोणाला गरज नाही. आमची गावची हवा चांगली आहे. तुम्हाला गणपतीसाठी मी तुम्हाला गावी पाठवू शकतो, फक्त टीका कमी करा. आणि तुम्ही आणि तुमचा मालक आणि मालकाचा मुलगा कधीतरी एक ट्रेन सोडताय, कारण एवढा भ्रष्टाचार केलाय, खिचडीत केलेला आहे, हा बॉडी बॅग मध्ये केलेला आहे, ऑक्सिजन सिलेंडर मध्ये, प्रत्येक बाबतीमध्ये जो भ्रष्टाचार केलेला जो पैसा जो कर्जतच्या फार्म हाऊस मध्ये खोदून ठेवलाय ना, तो बाहेर काढा आणि एक तरी ट्रेन सोडा. तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी.